या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत दामिनी अहिल्या श्रीकांत आणि मोहनला म्हणत असते की तुम्ही सगळेजण ना खरंच खूप भोळे आहात. तुम्हाला असं वाटतंय ना की ती पारू किचनमध्ये आपल्यासाठी काहीतरी खायला बनवते, पण तसं काही नाही आहे, उलट ती आपल्यालाच बनवते. आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून मोहन रागातच तिच्याकडे बघू लागतो. अहिल्यासुद्धा तिच्यावर चिडते, मात्र दामिनी काही गप्प बसत नाही. ती सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की आपण इकडे त्या पारूवर विश्वास ठेवत बसलोय आणि तिकडे मात्र तिने आपल्या आदित्याला मिठी मारली. ती त्याच्यासोबत काय काय चाळे करते हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा. आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून अहिल्या तिच्यावर मोठ्याने ओरडते. सगळेच जण दामिनीवर चिडलेले असतात. मोहन तिला विचारतो की तू हे जे काही बोलतेस ते तू तुझ्या डोळ्यांनी बघितलंय का? आणि ते ऐकून दामिनी मात्र घाबरते. ती विचार करते की आता जर मी अनुष्काचं नाव घेतलं ना तरच मी वाचेल, नाहीतर माझं पुन्हा तोंड काळं होईल. आणि मग ती सगळ्यांना सांगते की मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं नाही आहे, परंतु अनुष्काने स्वतः बघितले. आणि ते ऐकून अनुष्का घाबरते. मात्र मग नाईलाजाने ती अहिल्याला सांगते की कदाचित पारू आणि आदित्य खूप चांगले मित्र आहेत ना, म्हणून पारूने आदित्यला मिठी मारली असेल. मात्र मला ते बघून ना थोडं जेलस वाटलं, कारण मी आदित्यची होणारी बायको आहे आणि आजकाल हे रोजच घडते. माहीत नाही का, पण ती पारू आदित्यला एकांतात गाठण्याचा प्रयत्न करते. आणि अनुष्काचं हे बोलणं ऐकून अहिल्या तिच्यावरच ओरडते. ती म्हणत असते की अनुष्का, तू काय बोलते, तुला कळतंय का? आदित्य तुझा होणारा नवरा आहे, त्याच्याबद्दल बोलताना थोडा तरी विचार कर. तर दामिनीसुद्धा म्हणत असते की वहिनी, तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा आणि मगच बोला. दुसरीकडे आदित्य पारूला विचारत असतो की पारू, काय झालं, तुला राग आला का? अगं मला खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे, तू हरीशसोबत फिरायला गेली तरी मी फक्त तुझी मस्करी करत होतो. पण पारू काही उत्तर देत नाही आणि अनुष्काने सांगितल्याप्रमाणे ती पुन्हा आदित्यला मिठी मारते. तर दुसरीकडे दामिनी स्वतः अहिल्याचा हात पकडून तिला आदित्यच्या खोलीत घेऊन जाण्यासाठी निघते खरी, मात्र अहिल्या तिच्याच कानाखाली मारते आणि त्यामुळे दामिनी खूप चिडते. तर अहिल्या अनुष्का आणि दामिनीला खूप सुनावते. ती म्हणत असते की अनुष्का, तुला लाज वाटत नाही का पारूसारख्या निरागस मुलीबद्दल असं काहीतरी बोलताना? तू याआधीसुद्धा ही चूक केली आहे आणि तेव्हासुद्धा मी तुला सांगितलं होतं की पारूच्या आणि आदित्यच्या मैत्रीवर शंका घेऊ नको आणि या दामिनीच्या तर अजिबात नादी लागू नको. आणि ते ऐकून अनुष्का खाली मान घालते. तर अहिल्या तिला सांगत असते की माझा पारूवर, आदित्यवर आणि त्यांच्या मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे. ते दोघे कधीही त्यांची मर्यादा ओलांडणार नाही. तर इकडे आदित्य पारूला काय झालं आहे हे विचारत असतो, पण पारू काही उत्तर देतच नाही. आणि तितक्यात तिला अहिल्याचा आवाज येतो, त्यामुळे ती पटकन खाली जाण्यासाठी निघते. तिच्या पाठोपाठ आदित्यसुद्धा येतो. तर दामिनी चिडून पारूला म्हणत असते की काय गं पारू, काय करत होतीस तू आदित्यच्या खोलीमध्ये? तिकडे तू माझ्या मारत होती आणि इथे वहिनींनी माझा गाल रंगवला. आणि तिचं असं बोलणं ऐकून आदित्य म्हणतो की दामिनी काकू, हे काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का? मला खरंच कळत नाही आहे तुम्हा सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे. पारू माझ्या खोलीमध्ये आली तर मला ब्लेझर हवा होता म्हणून मी तिला हाक मारली होती, दुसरं काही नाही. आणि मग तो अहिल्याला विचारतो की हा घाणेरडा विचार कोणाच्या मनात आला? तर अहिल्या रागातच अनुष्काकडे बघते आणि तिला सांगते की अनुष्का, तुला दिलेली ही शेवटची वॉर्निंग आहे. पुन्हा तू पारूसारख्या निरागस मुलीवर असे घाणेरडे आरोप करायचे नाहीत. आणि मग त्यानंतर ती अनुष्काला पारूची माफी मागायला सांगते. नाईलाजाने अनुष्का पारूची माफी मागते. तर पारू खाली मान घालूनच उभी असते. आणि मग श्रीकांतसुद्धा अनुष्काला सांगतो की आदित्य तुझा होणारा नवरा आहे आणि पारू आमच्या मुलीसारखी आहे. प्लीज पुन्हा त्या दोघांच्या नात्यावर संशय घेऊ नको. आणि त्यावर अनुष्का हो म्हणत पुन्हा सगळ्यांची माफी मागते आणि मग तेथून निघून जाते. दुसरीकडे पारू तिच्या घरापुढे बसलेली असते. ती मनाशी विचार करत म्हणत असते की जर आज देवी आईंनी मला आदित्य सरांच्या मिठीत बघितलं असतं तर काय घडलं असतं. पण मला माझ्या गनीचा जीव वाचवण्यासाठी हे सगळं करावंच लागणार आहे. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि त्याच वेळी तिला पाठीमागून कशाचा तरी आवाज येतो, म्हणून ती मागे वळून बघते. तर त्या ठिकाणी अनुष्का चाबूक घेऊन उभी असते. ती पारूवर खूप चिडलेली असते आणि मग ती रागातच तिच्याकडे जाण्यासाठी निघते. पारू घाबरूनच म्हणत असते की अनुष्का मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आदित्य सरांना मिठी मारली होती. आता तरी तुम्ही माझ्या गनीला सोडाल ना? तर अनुष्का तिचे केस पकडत म्हणते की काय उपयोग झाला, पण मी जे ठरवलं होतं ते घडलं का? नाही. उलट त्या अहिल्याने मला तुझीच माफी मागायला सांगितली. तू स्वतःला खूप शहाणे समजतेस ना? आता बघ मी तुझी काय अवस्था करते ते. आणि मग ती पारूला ढकलून देते.
पारू तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर अनुष्का पुन्हा तिचे केस पकडत म्हणते की आता मी तुला काही झालं ना तरी सोडणार नाही. आणि मग ती पारूला चाबकाने मारणार इतक्यात हरीश त्या ठिकाणी येतो आणि तो चाबूक पकडतो. अनुष्का चिडून म्हणत असते की हरीश सोड मला, पण हरीश म्हणतो की अनुष्का मॅडम तुम्ही हे पाप करू नका. या पारूचा हिशोब मलासुद्धा चुकता करायचा आहे. हिच्यामुळे माझी नोकरी गेली, राहतं घर गेलं. हिला तर मला देखील धडा शिकवायचा आहे, त्यामुळे हिला आता धडा मीच शिकवतो. आणि ते ऐकून अनुष्का तर खूपच खुश होते. पारू मात्र घाबरते आणि मग हरीश पारूला मारणारच असतो, पण तितक्यात तो अनुष्काला म्हणतो की उगाच इथे तमाशा नको, हिला मी हिच्या खोलीत घेऊन जातो, तुम्ही बाहेरच थांबा. आणि मग तो पारूला फरफटतच तिच्या घरामध्ये घेऊन जातो. तर अनुष्का खूपच खुश होते. त्यानंतर हरीश पटकन दरवाजा लावतो, खिडकी बंद करतो आणि पारूला सांगतो की पारू मी इथे मारल्यासारखं करेल, तू रडल्यासारखं कर. मात्र पारू चिडून म्हणते की हे काय बोलताय तुम्ही. तर हरीश म्हणत असतो की प्लीज पारू, मी जे सांगतोय ते ऐक तू, मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. आणि मग त्यानंतर तो जोरजोरात लादीवर तो चाबूक मारतो. तर पारूसुद्धा नाटक करत मोठमोठ्याने रडू लागते, ओरडू लागते आणि तिचा आवाज ऐकून बाहेर अनुष्का तर खूपच खुश होते. त्यानंतर मग हरीश अनुष्काला सांगतो की मॅडम तुम्ही इथे थांबू नका, तुम्हाला जर कोणी इथे बघितलं तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळे मग अनुष्का तेथून निघून जाते आणि ती गेल्यानंतर हरीश पारू पुढे हात जोडून उभा राहतो. तो म्हणत असतो की पारू मला माफ कर. तर पारू चिडून म्हणते की हरीश सर हे कोणतं नाटक आहे तुमचं, काय चाललंय तुमचं, प्लीज मला सांगा. आणि त्यावेळी हरीश म्हणतो की पारू मी खरंच तुझ्यासोबत हे जे काही वागतोय ना ते माझ्या मनाविरुद्ध वागतोय, मला तुझ्याशी असं नाही वागायचं. पण पारू त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. ती म्हणत असते की हरीश सर तुम्ही माझ्या गनीला मारलं, त्याला त्रास दिला, मी तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. आणि त्यावेळी हरीश म्हणतो की नाही पारू, मी गनीला हातही लावला नाही. दुपारी जेव्हा त्या अनुष्काने फोन केला होता ना तेव्हा मी गनीच्या नाही तर माझ्या कानाखाली मारली. आणि मग तो त्यावेळी घडलेला सगळा प्रकार पारूला सांगू लागतो. हरीशने गनीची खूप काळजी घेतलेली असते, त्याला वेळेत खायला प्यायला दिलेलं असतं. आणि जेव्हा अनुष्काचा फोन आलेला असतो तेव्हा त्याने गनीला हेच सांगितलेलं असतं की मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. आणि मग त्यानंतर त्याने गनीच्या नाही तर स्वतःच्याच कानाखाली मारलेली असते. आणि हे सगळं काही ऐकून पारू त्याच्यापुढे हात जोडून म्हणते की हरीश सर तुम्ही खरंच माझ्या गनीची काळजी घेतली, त्याला खायला प्यायला दिलं, मी तुमचे उपकार कधीच विसरू शकत नाही. तर हरीश म्हणत असतो की पारू उलट तू मला माफ कर, मी आल्यापासून तुझ्याशी खूप वाईट वागलोय. आणि मग त्यानंतर पारू त्याला विचारते पण हे सगळं कशासाठी, म्हणजे तुम्ही हे सगळं का करताय. आणि मग हरीश तिला सांगू लागतो की पारू तू मला तुझ्या आणि आदित्य सरांच्या लग्नाचं सत्य सांगितल्यानंतर मी इथून निघून गेलो. त्यानंतर मी एका NGOसाठी काम करू लागलो आणि तिथेच मला साई भेटला. साई एक लहान मुलगा आहे, जसा तुझ्यासाठी गणी आहे ना तसा माझ्यासाठी माझा साई आहे. त्याला ऐकता बोलता येत नाही, मात्र त्या मुलाने मला खरंच खूप जीव लावला आणि हीच गोष्ट नेमकी त्या दिशाने हेरली. आणि मग त्यानंतर तो पारूला त्यावेळी घडलेला प्रकार सांगू लागतो. हरीशने ज्या मुलाला म्हणजेच साईला त्याचा भाऊ मानलेलं असतं त्याच मुलाला दिशाने किडनॅप केलेलं असतं आणि तिने त्या मुलाला काही करू नये म्हणूनच हरीश हे सगळं करायला तयार झालेला असतो. दिशा त्याला म्हणत असते की जर तू वेळीच त्या पारूसोबत लग्न करून तिला घेऊन गेला असताना तर मी किर्लोस्करांच्या घरातली सून असते आणि कंपनीची मालकीनसुद्धा, पण तुझ्या एका चुकीमुळे मला जेलमध्ये जावं लागलं. मात्र आता तसं घडणार नाही. जर तुला तुझा हा भाऊ सुखरूप हवा असेल ना तर आम्ही जे सांगू ते करावंच लागेल. आणि मग त्यामुळे हरीश हे सगळं काही करत असतो. त्यानंतर तो रडतच पारूला सांगतो की मी माझ्या साईसाठी आणि तू तुझ्या गणेसाठी हे सगळं करतीयस, मात्र आता आपण यातून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं. आणि त्यावेळी पारू म्हणते की हो हरीश सर, आता खूप झाला हा तमाशा, आपण लगेच दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमबद्दल देवी आईंना सांगूयात. आणि मग ती बाहेर जाण्यासाठी निघते खरी, मात्र हरीश तिला थांबवतो. तो म्हणत असतो की नाही पारू, आत्ताच आपण अहिल्यादेवींना काही सांगू शकत नाही, कारण मुलांचा जीव धोक्यात आहे. आधी आपल्याला त्या दोघींच्या तावडीतून मुलांना सोडवायला हवं आणि मग त्यानंतरच आपण हे सगळं अहिल्या मॅडमला सांगूयात. आणि मग तो पारूला हे सुद्धा सांगतो की तुझ्या इव्हेंटमध्ये त्या दिशानेच बॉम्ब प्लॅन्ट केला होता आणि गाडीत मी तुला चिठ्ठी देऊन तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुझा गैरसमज झाला. आणि हे सगळं ऐकून पारूला वाईट वाटतं.
दुसरीकडे अनुष्का दिशाला भेटण्यासाठी जाते. ती म्हणत असते की दिशा मला ना खरंच खूप राग येतोय. आज त्या अहिल्याने पुन्हा मला त्या पारूची माफी मागायला लावली. मला तर असं वाटत होतं ना की त्या अहिल्याचा गळाच दाबावा. आणि ते ऐकून दिशा हसतच म्हणते की अनुष्का सेम माझ्यासोबतही असंच घडले आणि म्हणूनच ना ती पारू माझ्या डोक्यात जाते. घरात काही घडलं ना तर तिला त्यात नाक खुपसायचं असतं आणि हे घरातले लोकसुद्धा मूर्खासारखे तिच्या होला हो म्हणतात आणि म्हणूनच ना मला तिला एकदाचं संपवायचं आहे. तर अनुष्का चिडून म्हणते आपण त्या अहिल्याला लवकरात लवकर संपवून टाकू. तर दिशा म्हणत असते की हो ते तर करूयातच आपण, मात्र त्याआधी आपली जी बोगस कंपनी आहे त्याच्या विरुद्ध त्या अहिल्याकडे जे काही पुरावे आहेत ते आपल्याला मिळवायला हवे, नाहीतर मग आपलं काही खरं नाही. आणि मग ती अनुष्काला सांगते की अहिल्याच्या ऑफिसमधून तू ते पुरावे मला आणून दे. मात्र अनुष्का म्हणते की नाही दिशा, हे शक्य नाही आहे, कारण ऑफिसमध्ये घरातील सगळेच जण असतात आणि ती पुराव्यांची फाईल मी तर नाहीच आणू शकत. तर दिशा म्हणते की ठीक आहे, मग हे काम तू त्या मूर्ख हरीशला सांग. त्याचं ते छोटं पार्सल आहे ना आपल्याकडे, त्याचा जीव वाचवण्यासाठी तो मूर्ख हे काम नक्की करू शकतो आणि जरी तो पकडला गेला ना तरी आपल्याला काय त्याचं. तू त्याला काहीतरी कारण सांग आणि ती फाईल माझ्यापर्यंत पोहोचव. आणि त्यावर अनुष्कासुद्धा हसतच हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.